नमस्कार मित्रांनो. तर आता किती दिवसातून पाऊस यायची लक्षण दिसायला आली ती आणि आता आपल्याला कसं आहे की पावसाची काय अडचण तर नाही, पण ज्वारीवालीसाठी चांगलं आहे. पण पावसानं एवढं बी म्हणजे ही करावं की बाबा ज्वारीवाल्यांचं बी चांगलं आहे, कारण लिदाना आता पाऊस बंद असल्यामुळे ज्वारी लिदानाच्या पाण्यात आल्या त्या, मग त्यांना बी सोपं होऊन जातं आहे. पण द्राक्षेवाल्याचं बी अवघड आहे. हे निसर्ग आपला असंच आहे की एकाला देतं आहे एकाचं घेतं आहे असं म्हणलेलं काम आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी नाराज बी होऊन चालणार नाही. आणि काय शेतकऱ्यांना चांगलं होतं आहे, काय शेतकऱ्यांना थोडंसं नुकसान सहन करावं लागतं आहे. पण ही नियती आहे आणि शेतकऱ्याला ह्या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना ज्वारीच्या पावसासाठी हार्दिक शुभेच्छा आणि द्राक्षेवाल्यांसाठी दुःख. मला एवढंच म्हणायचं आहे की वाईट मानून घेऊ नका, पण आमची 3 एकर ज्वारी आहे आणि आमच्या सहकाऱ्यांची भरपूर जण जास्त मिळून समजेल मिळून 18 एकर ज्वारी आहे, म्हणजे आमच्या चुलत्यांची वगैरे. तर मला खूप आनंद झाला आहे की बाबा ज्वारीचा पाऊस पडणार आहे, आपल्याला पाणी द्यायची गरज पडणार नाही. अजून तिथं पाणी सोय नाही आपल्याला, पण भविष्यात होऊ शकते. तर आणि खास करून मंगळवेढ्याची ज्वारी तिकडे पाऊस नाही लय जणांना, कारण मी त्या दिवशी फिरून आलो आहे आणि इकडे बी गेलो मोहोळच्या पलीकडे वगैरे. तर लय जणांची ज्वारी सुकायला आली, त्या काय जणांना पाणी आहे तर सारखं भिजवावं लागते म्हणा. पण आता पाऊस पडणार आहे ह्या खुशीने मी बी खूप आनंदी झालो आहे आणि काही शेतकरी खूप आनंदी असणार आहेत, कारण ज्वारीला पाऊस पडला तर भरपूर ज्वारी येणार आणि त्यांचं काय असेल ते अडचणी वगैरे दूर होते. कारण ह्या वर्षी आपल्याला ज्वाऱ्या कमी येत्या, खूप कमी शेतकऱ्यांनी ज्वाऱ्या पेरल्या, कारण काय काय जणांना वापसा नव्हता, काय जणांना होता तर त्यांनी ही केला नाही. काय असे अडचणी आहेत त्या, पण ठीक आहे, ओके. तर नमस्कार.